खंडोबा ह्या भारतीय देवतेचा अवतार शिव शंकराने घेतलेला आहे। कथा सुरू होते एकदा एक भयंकर दैत्य नामांतक विश्वात दहशत पसरवतो। हे दैत्य अत्यंत बलाढ्य आणि निर्दयी होते। त्याच्या अत्याचारांनी लोक त्रस्त झाले होते। लोकांनी देवांतून आणि संतांनी मदतीची प्रार्थना केली। भगवान शिव जे सर्वांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो, त्याने आपल्या भक्तांच्या विलक्षण वेदना पाहून अवतार घेण्याचा निर्णय घेतला। त्यांनी खंडोबाच्या रूपामध्ये धरतीवर अवतार घेतला। खंडोबा म्हणजे एक अश्वारूढ योद्धा, ज्याने दैत्यांचा संहार करण्याची शपथ घेतली। खंडोबाने आपल्या अजस्त्र शक्तींचा वापर करून नामांतकाला लढण्यासाठी चालना दिली। त्यांच्या सामर्थ्यामुळे खंडोबा दैत्याविरुद्ध उभा राहिला आणि मोठा युद्ध चालू झाला। हा युद्ध संपूर्ण आकाशात गाजला आणि त्यात खंडोबाचा विजय झाला। देखील खंडोबाने नामांतकाचा संहार करून सर्व भक्तांचे उद्धार केले। यानंतर खंडोबा आपल्या भक्तांसाठी शांती आणि समृद्धीचा संदेश घेऊन आला। त्याने सृष्टीवर प्रेम आणि दया हे मूल्य प्रस्थापित केले। खंडोबाची पूजा आजही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात केली जाते। ही कथा खंडोबाच्या शक्तीची आणि शिवाची श्रद्धा दर्शवते। खंडोबा देवतेच्या रूपाने भगवान शिवाने मानवतेचे रक्षण केले आणि भक्तांच्या हृदयात एक अनोखी जागा मिळवली।